मुंबईतून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली. आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली. मालाड पूर्वेतील कुरार गावात एका 20 वर्षीय नराधमानं श्वानाच्या 2.5 महिन्यांच्या निष्पाप पिलावर लैंगिक अत्याचार करत त्याला निर्घृणपणे मारहाण केल्याची अमानवी घटना घडली आहे. या घटनेनं केवळ प्राणीप्रेमीच नव्हे तर संपूर्ण समाज हादरून गेलाय. हा भयानक प्रकार प्युअर ॲनिमल लव्हर्स फाउंडेशन या प्राणी कल्याण संस्थेच्या सतर्कतेमुळे उघड झालाय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर स्थानिक प्राणी कार्यकर्ते आणि मुंबई पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले. कुरार गावातील एका सार्वजनिक शौचालयात आरोपी आतून दरवाजा बंद करून लपून बसला होता. दरवाजा उघडण्यास त्यानं ठाम नकार दिला. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून दरवाजा उघडला असता आरोपी अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं. या अमानुष कृत्यामुळे श्वानाचं पिल्लू गंभीर जखमी झालंय. त्याची अवस्था अत्यंत नाजूक आहे. PAL फाउंडेशनच्या माहितीनुसार पिलाला तातडीनं वाचवून पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू असून त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली जाते. मुक्या निष्पाप प्राण्यांवर अशी घृणास्पद आणि विकृत कृत्य करणाऱ्यांना कोणतीही माफी देता येणार नाही. त्यामुळे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका PAL फाउंडेशनने घेतली आहे. दरम्यान पोलिसांनी संबंधित 20 वर्षीय आरोपीला अटक केली आणि त्याच्यावर भारतीय न्याय संहिता तसंच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपीवर कठोर कारवाई करण्याची आणि अशा विकृत प्रवृत्तीचं कायमचं उच्चाटन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ही घटना केवळ एका प्राण्यावर झालेले अत्याचार नसून समाजाच्या नैतिक अधःपतनाचं भयावह चित्र असल्याची भावना व्यक्त होते.